नमस्कार. प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी अमित परब. आज तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक शेत जमीन दाखवतो आहे. तत्पूर्वी हा व्हिडिओ बघताना जे नवीन असतील त्या लोकांनी चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या 2026मध्ये चांगल्या प्रकारच्या प्रॉपर्टीज शेती उपयोगी, शेती लागवडी योग्य अशा शेत जमिनी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला घेता येऊ शकतात आणि त्या जागा तुमच्या नावे तुम्ही करू शकता. तसेच ज्या लोकांकडे अजिबात शेत जमीन आहे त्या लोकांसाठी मी शेतकरी दाखला बनवून देतो आणि तो कन्वर्ट करूनसुद्धा महाराष्ट्राचा कन्वर्ट करून देत असतो. तर शेतकरी दाखला ज्या लोकांकडे नाही आहे, अजिबात शेत जमीन नाही आहे, तर त्या लोकांना शेतकरी दाखला बनवून महाराष्ट्रामध्ये शेत जमीन विकत घेऊन त्यांच्या नावे सातबारा कन्वर्ट करून देण्याचं काम मी या ठिकाणी करत असतो. तर मंडळी, या ठिकाणी आज या शेत जमिनीची माहिती घेऊया. आपण आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलो आहे. तालुका आणि गावाचं नाव या ठिकाणी मी सांगितलेलं नाही, पण तुम्हाला या शेत जमिनीची माहिती मी या ठिकाणी देतो. या जागेची थोडीफार माहिती या ठिकाणी मी देऊ शकतो. बाकीची इतर माहिती तुम्ही फोन केल्यास तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते. सर्वप्रथम हा जो यूट्यूब चॅनल आहे तो सर्वांसाठी चांगला आहे. तसेच या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भरपूर लोकांनी माझ्याकडून जागा विकत घेतलेल्या आहेत आणि त्यांचे रिव्ह्यू तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळू शकतात आणि प्रत्यक्ष तुम्हाला या ठिकाणी ते प्लॉट आम्ही डेव्हलप केलेले आहेत ते तुम्हाला मी या ठिकाणी दाखवू शकतो. तर म्हणजे आज आपण अशाच प्रकारची एक शेत जमीन आपण या ठिकाणी दाखवतो आहे. ती तुम्ही शेत जमीन विकत घेऊन त्या ठिकाणी लागवड करू शकता आणि आपला एक फार्म हाऊस कोकणामध्ये बनवू शकता. एक विकेंड हाऊस, सेकंड होम आपण बनवू शकता आणि एक शेत जमीन या ठिकाणी डेव्हलप करू शकता. अशी ही शेत जमीन आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे. तर मंडळी, व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ सेंड करायला विसरू नका. तर मंडळी, हा जो प्लॉटचा भाग दिसतोय मी, हा समोर जो प्लॉटचा भाग दाखवतो आहे, हा सर्वात शेवटचा भाग आहे. म्हणजे वरच्या साईडला असा चढ भाग आहे, तुम्ही बघू शकता. थोडासा चढ भाग आहे आणि त्याच्या वरच्या साईडला स्टेट हायवे आहे आणि या स्टेट हायवेला स्टेपमध्ये 2 ते 3 स्टेप आम्ही या ठिकाणी केलेले आहेत. या स्टेपमध्ये हा प्लॉट आहे, मातीचा प्लॉट आहे आणि खालच्या साईडला पूर्ण जवळजवळ 3 ते 4 एकरचा प्लॉट हा टेबल प्लॉट आहे आणि वरच्या साईडला जो प्लॉट आहे 2 एकरचा प्लॉट हा थोडासा नॉर्मली स्टेपमध्ये आहे. या ठिकाणी तुम्हाला काजू शेती, आंबा शेती, फार्म हाऊस बांधण्यासाठी जी आवश्यक असलेली जी माती जमीन आहे, लाल मातीची शेत जमीन या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होते. आता ही दुसरी स्टेप आहे, तिथे मी उभा आहे. वरच्या साईडला आणखी एक स्टेप आहे, तिथून ही दुसरी स्टेप आहे, त्याच्या खाली एक तिसरी स्टेप आहे आणि त्याच्या खालच्या साईडला टेबल टॉप प्लॉट आहे. त्या साईडून आता हे थोडंसं जंगल दिसतं, त्या भागातून एक डांबरी रोडच्या साईडून एक रस्ता आलेला आहे या प्लॉटला. म्हणजे या ठिकाणी रोड अवेलेबल आहे. अधिकृत रस्त्याला टचमध्ये असलेला हा प्लॉट आहे. तो पण स्टेट हायवे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये असलेले स्टेट हायवे आहेत, त्या स्टेट हायवेला टचमध्ये असलेला हा प्लॉट आहे. प्लॉट हा खूप सुंदर आहे, शेतीचा प्लॉट आहे, फार्म हाऊससाठी चांगला आहे. तर म्हणजे कोकणामध्ये शेत जमीन विकत घेण्यासाठी विलंब करू नका, कारण आज युद्ध परिस्थिती आहे. इराण आणि अमेरिका हे युद्ध चालू आहे. भविष्यामध्ये शेती ही लोकांना करावीच लागणार आहे, कारण युद्ध परिस्थितीमध्ये ज्या गोष्टी महाग होतात म्हणजे शेतीच्या वस्तू महाग होतात. म्हणजे अन्नधान्य, म्हणजे धान्य आणि ह्या सगळ्या गोष्टी, शेतीच्या गोष्टी ज्या आहेत त्या महाग होतील. कारण युद्ध परिस्थितीमध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या म्हणजे पेट्रोल असेल, डिझेल असेल, ह्या महाग झालेल्या असतात. त्याच्यामुळं शेतीसुद्धा भविष्यामध्ये किमती होऊ शकते, किंमत येऊ शकते शेतीला, महत्त्वाचा मुद्दा. तर मंडळी, वेळ घालवू नका. शेत जमीन विकत घेण्याचं स्वप्न जे आहे ते या ठिकाणी मी तुमचं पूर्ण करू शकतो आणि सातबारा क्लिअर आहे. वकील सर्च रिपोर्ट असेल, टायटल क्लिअर आहे, पेपर नोटीस देऊन ही शेत जमीन तुम्ही विकत घेऊ शकता.
मंडळी, यूट्यूबच्या माध्यमातून बऱ्याचशा शेतजमिनी मी या ठिकाणी डेव्हलप केलेल्या आहेत, विकलेल्या आहेत. बऱ्याचशा शेतजमिनी माझ्या नावे पण आहेत आणि आम्ही त्या शेतजमिनी विकत असतो किंवा डेव्हलपिंग करून देत असतो. या डेव्हलपिंग करण्याचं कामसुद्धा आम्ही करत असतो. या ठिकाणी JCBच्या सहाय्याने आम्ही या ठिकाणी पूर्ण प्लॉट पूर्ण स्टेपमध्ये करून ठेवलेला आहे. या ठिकाणी साफसफाईचा जो खर्च आहे तो तुमचा वाचतो आहे, जेणेकरून तुम्हाला कोणती साफसफाई या ठिकाणी करायची नाही आहे. आणि डांबरी रोड टचमध्ये असलेला हा प्लॉट आहे, मातीचा प्लॉट आहे. ह्या जूनमध्ये आताचा जो मार्च महिना आहे, मार्च, एप्रिल, मे, जून 2-3 महिन्यानंतर पाऊस चालू होईल. एप्रिल आणि मे म्हणजे 2 महिन्यातच पाऊस आता चालू होईल. या पावसामध्ये या ठिकाणी तुम्ही काजू प्लांटेशन, आंबा असेल, नारळ, सुपारीची झाडं या ठिकाणी लावू शकता. या ठिकाणी लाईट कनेक्शन तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं. समोर वाडी वस्ती जवळच आहे. या ठिकाणी वाडी वस्ती आहे, बघू शकता. वाडी वस्तीपासून जवळ आहे, त्याच्यामुळे लाईट कनेक्शन या ठिकाणी मिळू शकतं. पाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. सौर पॅनलचा वापरसुद्धा या ठिकाणी करू शकता लाईटसाठी. आणि मातीचा प्लॉट हा महत्त्वाचा विषय आहे, तो या ठिकाणी तुम्हाला मिळतो आहे. तर मंडळी, या ठिकाणी जास्त वेळ घेत नाही आहे, जागा भेट द्या आणि ही जागा विकत घेऊन या जागेचे मालक व्हा. थँक्यू. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन शेत जमिनीच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.